नमस्कार सगळ्यांना. दिग्दर्शक शिवाजी धोलताडे यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. मुसंडी, मजनू, धुमास आणि आता यानंतर त्यांचा एक अनोखा चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे स्मार्ट सुनबाई. आणि या निमित्त त्यांची संपूर्ण टीम आज आपल्या ABP माझाच्या टीमसोबत खास गप्पा मारणार आहेत. तर गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सगळ्यांना. या येत्या 21 तारखेला तुमचा चित्रपट रिलीज होतो आहे. किती एक्सायटेड आहात सगळे? तसं सांगायचं म्हटलं तर आता ते शब्दात सांगता येणार नाही, कारण मेहनत खूप घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण मेहनत खूप घेतो तर त्याची उत्सुकताही तेवढीच असते. तर ती उत्सुकता आता लवकरच पूर्ण होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबरला येते. नुकताच ट्रेलर पाहिला, त्याच्यामध्ये भाऊ कदम, त्याच्यानंतर दीपक सर झाले, किशोरी शहाणे झाल्या, त्याच्यानंतर संतोष जुवेकर, एवढ्या सगळ्या अनुभवी कलाकारांना एकत्र म्हणजे काय डोक्यात घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्र आणलं आणि चित्रपट काढावा असा तुम्हाला वाटला? नाही, आपण मराठीमध्ये पाहतो आपण की असे सिनेमे खूप कमी बनतात. जसं हिंदीमध्ये प्रियदर्शन सिनेमा करतात, परत धमालची सिरीज असेल जे इंद्रकुमार सरांनी केली, तर त्यासारखे चित्रपट मराठीमध्ये नाहीत येत. मी म्हणून आपला हा कदाचित पहिलाच सिनेमा असेल की एवढी मोठी स्टारकास्ट, सगळे कलाकार परत एकाच फ्रेममध्ये, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि सर्व कलाकारांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे याच्यामध्ये जवळपास ज्यांनी 40-50 वर्षे गाजवले तेही कलाकार आहेत. दीपक सर आहेत, मोहन जोशी आहेत, उषा नाईक आहेत, तेही आहेत. त्याचबरोबर आत्ताची पिढी आहे, मधली फळी पण आहे, मधल्या काळात ज्यांनी गाजवलं तेही आहेत. पण सर्वांनी खूप सहकार्य केलं. आणि मी तर आमच्या हिरोईनबद्दल बोलतो की खरोखर ती खरंच स्मार्ट आहे. ती म्हणजे तिचं वर्क स्मार्ट आहे, काम सुपर आहे तिचं. म्हणजे फक्त दिसायला स्मार्ट नाही, प्रत्येक गोष्टीत ती स्मार्ट आहे. आणि आमच्या सर्वांचा स्मार्ट सुनबाई हा सिनेमा जो आहे तर तो याच्यामध्ये कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, ॲक्शन आहे आणि रोमान्सही आहे. तर ही सगळी एक मेजवानी प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. आणि याचं चित्रीकरण पण आम्ही एकाच लोकेशनला केले की जे लोकेशन महाराष्ट्रात आहे असं कोणाला वाटणार नाही. की ते लोकेशन पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी पण लोकेशन पाहायला गेलो, मी विचार केला की जे लोकेशन महाराष्ट्रात आणि ते बी जळगाव जिल्ह्यामध्ये शक्यच नाही. किंवा म्हणजे असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर कुठंतरी हे लोकेशन असेल किंवा भारताच्या बाहेरही असेल असं ते वाटतं. आणि ते महाराष्ट्रात लोकेशन जळगाव जिल्ह्यात जामनेर नावाचा तालुका आहे आणि तिथे एक छोटंसं खेडं आहे, गारखेडा. त्या गारखेड्यामध्ये रिसॉर्ट आहे, बॅकवूड एमरॉल्ट. तर त्या ठिकाणी आम्ही ते संपूर्ण शूटिंग केलं. ते लोकेशन असं आहे की चारही बाजूनी पाणी, जाताना बोटने जावं लागतं, बोटशिवाय पर्याय नाही. आणि सगळे कलाकार आत गेल्यानंतर शूटिंग झाल्यानंतर सगळे बाहेर पडले. ते 30-35 दिवस गेले, पूर्ण टोटल 30-35 दिवस गेले. हो, नक्कीच. आणि आता तुम्ही इथे सायलीचा उल्लेख केला, मी सायलीकडे येणारच होते खरं तर. सायली, तुला आम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे तुझं काम. लग्नाची बेडी असू दे, लेक माझी लाडकी असू देत, आणि आता हा तुझा मला वाटतं पहिलाच चित्रपट आहे. तुला जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आलं तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती आणि तुझा एक्सपिरियन्स काय होता? आणि मी असं ऐकलं तुझी यात भूमिका, म्हणजे चित्रपटाचं नावच आहे स्मार्ट सुनबाई आणि मला वाटतं ती भूमिका तू निभावतेस. तर मग काय सांगशील त्या भूमिकेविषयी आम्हाला? सगळ्यात आधी जेव्हा मला फोन आला या फिल्मसाठी तेव्हा मला फक्त असं विचारलं होतं की तुझ्या डेट्स अवेलेबल आहेत का. आणि फॉर्च्युनेटली सिरियल संपली होती त्यामुळे डेट्स अवेलेबल होत्या. त्यानंतर मला शिवाजी सरांचा फोन आला की अशी फिल्म आहे, हे कॅरेक्टर आहे, इतके मोठे आर्टिस्ट या फिल्ममध्ये आहेत, त्यामुळे कुठेही काय म्हणतात नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं फिल्ममध्ये. लगेच शूटिंग सुरू होणार होतं, लगेच फिल्म रिलीज होणार होती. सो सगळ्या मला वाटतं ह्या खूप जमेच्या गोष्टी होत्या, त्यामुळे सगळं खूप छान जुळून आलं. मी खूप एक्सायटेड आहे कारण मोठ्या पडद्यावर पदार्पण तसा माझा पहिलाच सिनेमा आहे. याआधी मी ज्या सिनेमांमध्ये काम केलं तिथे मी सपोर्टिंग कॅरेक्टरमध्ये होते आणि आता स्मार्ट सुनबाईचा स्मार्ट रोल मला करायला मिळतो आहे.
तर खूप छान वाटलं, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आमचे जे प्रोड्युसर आहेत गोवर्धन दोलताडे यांनी उत्तम व्यवस्था केली होती सगळ्यांची तिथे. आणि काय म्हणतात ना, असं लिटरली पिकनिकला आल्यासारखं वाटत होतं. फक्त जळगावचं ऊन एवढी एक गोष्ट सोडली तर मला नाही वाटत बाकी कुठला त्रास होता सेटवर, कारण त्या उन्हाची आपल्याला सवय नसते, तिकडचं ऊन थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे तेवढा एक. पण खूप छान, म्हणजे निसर्गाने आम्हाला खूप छान साथ दिली. आम्हाला आउटडोअर शूट करायचं होतं, पाऊस पडू नये असं वाटत होतं, अजिबात पाऊस पडला नाही. लोकेशन खूप सुंदर होतं. आम्ही रोहनच्या एक दिवस मागे लागलो होतो की आम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन चल, खूप दिवस झाले आम्ही आईस्क्रीम नाही खाल्लं, तर हा आम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन गेलेला. पण तिथे एक होतं की बाहेर जाण्यासाठी तुम्हाला बोटीतनं जावं लागायचं. सो ते बोटीतनं क्रॉस करून मग तुम्ही तिकडे बाहेर पडू शकत होता. तोही एक म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स होता. तिथून बाहेर आल्यावर बाहेरच्या जगाशी आमची पुन्हा नव्याने ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण 28-29 दिवस मी तिथे होते शूटला. आणि मी जसं आहे म्हटलं की आत गेले आणि मग शूटिंग संपल्यावरच बाहेर आली आहे, तेवढंच आम्ही बाहेर पडलो होतो. पण खूप छान एक्सपिरियन्स. रोहन, तू सरांचे आधीचे पण चित्रपटात तू काम केलं आहेस बरोबर, आणि या चित्रपटात तुझा काय वेगळा अनुभव होता सरांसोबत काम करताना, आणि तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला काय ऐकायला मिळेल? प्रथमतः ABP माझाच्या प्रेक्षकांना नमस्कार. मी ह्याच्यापूर्वी अण्णांबरोबर सिनेमे केलेले आहेत. गेल्या वर्षी माझा एक मोठा सिनेमा रिलीज झाला होता, संघर्षवाद नावाचा, तो एक चांगला होता. आणि ह्याच्यामध्ये स्मार्ट सुनबाईमध्ये माझं श्रीधर नावाचं पात्र आहे. ते पात्र शहरी आहे आणि मी तसं ग्रामीण भागातून येतो, त्याच्यामुळे तेच तिथंच माझ्यासाठी एक चॅलेंज होतं. पण छान अनुभव आला. आणि 21 नोव्हेंबरला तो सिनेमा आता रिलीज होतो आहे. किती आपण बोललो तरी शेवटी प्रेक्षक म्हणतात ना, जनता जनार्दन आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो न्याय द्यावा आणि 21 तारखेला बघतील ही आशा आहे. दीपक सरांचं एक खास कॅरेक्टर आहे असं मला ऐकायला मिळालं, ज्याने ट्रेलर मी पाहिला आहे. सर त्याच्यात व्हीलचेअरवरती बसलेत. व्हीलचेअरवरनं उठलात की नाही मग काय? जगताप अण्णा नावाचं ते कॅरेक्टर आहे आणि तो वासू असतो, म्हणजे वय वर्ष 70, म्हणजे पण तो बायकांच्या पाठी असतो, व्हीलचेअरवर असतो, त्यामुळे त्याच्यावर डाऊट कोणाला येत नाही. पण तो रात्री उठून चालत चालत इतरांच्या रूममध्ये डोकावून बघतो. तर असा हा हिरवा म्हातारा आहे, तो कॅरेक्टर मी केलेलं आहे. ते नक्कीच जी गंमत तुम्ही आम्हाला सांगताय आणि ओव्हरऑल तुम्हा दोघांची केमिस्ट्री, आणि आम्हाला खरंच पडद्यावरती हा चित्रपट बघायला खूप म्हणजे मजा येणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. पण हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा, काय सांगाल, काय आव्हान कराल? आम्हा दोघांची केमिस्ट्री नाही कनेक्शन झालंय. अच्छा, म्हणजे हा माझा म्हणजे बघणाऱ्याला एकंदर ते असंच वाटणार आहे, पण ते तसं नाही आहे, असं आहे का? इव्हन ट्रेलरमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी आणि संतोष जुवेकर अशी आमची पेअर आहे आणि याच्या अपोजिट प्राजक्ता गायकवाड आहे. सो रोहन आणि प्राजक्ता गायकवाड, आणि सिनेमात दोघांना वेगवेगळं बघायचं असा हेतू होता. पण ते कोडा अगोदरच उलगडलं, पण ठीक आहे. येस. ABP माझा कायम पुढे असतं. नक्कीच. आणि यानंतर तुमची सेटवरची एखादा सेटवरचा असा किस्सा जो तुम्हाला आजपर्यंत तुमच्या मनात ताजा आहे, आणि प्रेक्षकांनी जेव्हा तो मूवी चित्रपट बघायला जेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये जातील तेव्हा तो किस्सा पटकन त्यांना क्लिक होईल, म्हणजे असं कधी झालं आहे, फंबल झालं आहे किंवा एखादा सीन शूट करताना तुम्हालाच पोटात अगदी गोळा येईपर्यंत तुम्ही हसलात, असा एखादा कोणता किस्सा आहे? हसलो नाही, पण मी पहिल्यांदा आयुष्यात सिगरेट ओढली, ती ह्या सिनेमात ओढली. म्हणजे सीनमध्ये हसायचे. नाही, कॉमेडी तर प्रचंड आहे, पण माझ्या बाबतीत मी ह्या सिनेमात काही गोष्टी पहिल्यांदा केल्या. सिनेमात फायटिंग एवढी जबरदस्त आहे, म्हणजे आमची काही पुष्पा 2ची टीम होती साऊथची. म्हणजे आमच्या सिनेमात कलाकार तर तगडा आहेतच, पण त्याच्याही ताकदीने डबल टेक्निकल टीम असेल ती खूप चांगली, आमचे गायक चांगलेत. आणि मी ह्याच्यात फायटिंग खूप चांगली केली, आमच्या सुनबाईंनी फायटिंग केली. म्हणजे आता हे का केली त्याचा संदर्भ सांगणार नाही, कारण तर लोक बघणार नाहीत. तर फायटिंग ह्याच्यामध्ये केली. असे काही सीन होते की ते पूर्वी कोणत्याच सिनेमात केलेले नव्हते, त्याच्यामुळे शेवटी जी गोष्ट नव्याने असते ती पहिल्यांदा करायची म्हटलं की तो पोटात गोळा येतोच प्रत्येकाच्या. पण छान अनुभव आला. आणि मला ABP माझाच्या थ्रू महिलांना एक सांगायचं की हा सिनेमा आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये बचत गटाचा एक मोठा वर्ग आहे, म्हणजे शहरातही आहे आणि ग्रामीणला पण आहे. तर प्रत्येक बचत गटातल्या महिलेला असं वाटतं की मी सक्षम व्हावी, मी स्मार्ट व्हावी,
पण त्यांच्यापुढे एक प्रश्न पडलेला असतो की आम्हाला अमाऊंट खूप छोटी येते, एवढ्या छोट्या अमाऊंटमधून आम्ही कसं सक्षम होणार. तर तुम्ही छोट्या ह्याच्यातून पण तुम्ही मोठी भरारी घेऊ शकता, पण ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे किंवा त्याला स्किल कसं असलं पाहिजे, त्याला स्मार्टनेस कसा असला पाहिजे हे सांगणारा आमचा सिनेमा आहे. म्हणजे आम्ही कॉमेडी प्रचंड दाखवले, पण त्या कॉमेडीतून पण आमचा हेतू आहे की जनतेला काहीतरी एक चांगला मेसेज जावा. कारण आपण पाहिलं की आमच्या सिनेमाचं नाव स्मार्ट सुनबाई, आणि आपल्या राज्यात देशात आणि जिथं जिथं कुटुंब आहे तिथं तिथं सुनबाई आणि महिला त्या प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. तर प्रत्येक सुनबाईने काहीतरी मेसेज घ्यावा म्हणून हा तिने सिनेमा बघा, आणि प्रत्येक नवऱ्याने का बघावं की तिला सपोर्ट कसा करावा म्हणून त्यांच्या नवऱ्याने हा सिनेमा बघा. म्हणजे मी सगळीकडे सांगत असतो की आमच्या बऱ्याच प्रमोशनला असा योग आला की जेंट्स म्हणून मार्केटिंग करायला, प्रमोशन करायला मी एकटाच बसलेला असायचो. तर मला तो एक गैरसमज खोडून काढायचा होता की सिनेमात जेंट्स पात्रही आहेत खूप, आणि आमचा सिनेमा जेंट्स म्हणून आज मी दीपक सरांना सोबत आणलं. म्हटलं माझं एकट्याचं काय ऐकत नाहीत, जरा ह्यांनाही बरोबर घेऊन जाऊ. तर हा सिनेमा कौटुंबिक बघण्यासारखा आहे, म्हणजे महिला वर्ग तो खूप बघेल पण कुटुंबाने बघण्यासारखं आहे, आणि ओव्हरऑल सुंदर सिनेमा झाला आहे. 21 तारखेला अगदी काही तासांवरती प्रदर्शनाला आला आहे, त्याच्यामुळे लोक बघतील. मी असं ऐकलं की हा चित्रपट स्त्री प्रधान आहे, आणि सर ही संकल्पना तुम्हाला का आणावीशी वाटली? आणि आता आधीच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खूप कॉम्पिटिशन चालू आहे, स्पर्धा चालू आहे, आणि अशा वेळेस आपण एक नवीन संकल्पना आणणं आणि चित्रपट काढणं असं का वाटलं तुम्हाला? सुरुवातीला मला आमचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांचा फोन आला की शिवाजी आपल्याला एक सिनेमा करायचा आहे महिलांवरती, आणि चांगला विषय आहे. की माझ्या डोक्यात विचारलं की महिलांवरती म्हटलं की ते जुने चित्रपट समजा रडारडी, पडापडी, सासू सुनेचे वाद, म्हणजे सुनेचा छळ, म्हटलं तो एक काळ होऊन गेलेला आहे. तर त्या पद्धतीचा सिनेमा लोकांना हे होईल का? मला आबांनी, म्हणजे आपले निर्माते जे आहेत त्यांना मी आबा बोलतो, आबांनी मला विषय ऐकवला आणि एवढा तो इंटरेस्टिंग वाटला की म्हटलं गरज आहे, हा चित्रपट येणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये फुल धमाल आहे, याच्यामध्ये सस्पेन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर खेड्यातील एक बचत गटाचा ग्रुप जी महिला चालवती, म्हणजे जी आपली हिरोईन आहे गंगा सायली देवधर, ती तो बचत गटाचा ग्रुप तो चालवते, बचत गट चालवते, आणि ती बचत गटाच्या जोरावरती ही देशाच्या बाहेरही ती जाऊ शकते. म्हणजे बचत गटात आणि महिलेमध्ये एवढी ताकद आहे. हां, मग आबांनी मला सांगितलं की असा असा विषय आहे, आपण तो सिनेमा करूया. विषय खूप आवडला तो. मग आम्ही रायटर म्हणलं आपण असं करू स्क्रिप्टसाठी की योगेश शिरसाटला घेऊ. आम्ही योगेश शिरसाटला बोललो की तो बी खूप म्हणजे बिझी होता, पण म्हणा नाही मला हा सिनेमा लिहायचा, कारण याच्यात त्याचा जॉनर जो आहे कॉमेडीचा की तो प्रॉपर आहे याच्यामध्ये, आणि त्याने इतक्या त्या स्क्रिप्टला न्याय दिलेला आहे. खूप चांगली स्क्रिप्ट झालेली आहे. याच्यामध्ये स्क्रिप्ट लिहितानाच आम्ही कॅरेक्टर कोण घ्यायचे हे पण आमचं डिस्कशन चालू होतं की ते कॅरेक्टर डोळ्यासमोर ठेवूनच मग स्क्रिप्टचं रायटिंगही चालू केलं की आता जगतापांना हे कॅरेक्टर जे आहे ते कोण करू शकतं काय, की कॅरेक्टर ते असं पाहिजे की ओरिजिनल ते लोकांनी पाहिल्यानंतर वाटलं नाही हे आहे राव, हे असंच आहे, म्हणजे खरं आहे त्यांचं. पण ज्यावेळेस त्यांचं कॅरेक्टर लोकांना कळेल काय, त्यावेळेस तो कॅरेक्टर कळण्यासाठी ते लोकांना थिएटरमध्ये पण येणं गरजेचं आहे. लोक थिएटरमध्ये येतील. आणि आपण बोलतो की म्हणजे आता साऊथच्या सिनेमाबद्दल पण थोडं आपण बोलू की साऊथचे सिनेमा खूप चालतात, मराठी सिनेमांकडे लोक पाठ फिरवतात. तर माझं एक वैयक्तिक मत असं आहे की त्याच्या पाठीमागं जे आहे की सिनेमातील जे काही सगळे कलाकार असतील, म्हणजे माझ्या सिनेमाबद्दल बोलत नाही मी, कारण आपल्या ह्या सिनेमाला सगळ्या कलाकारांनी खूप चांगली साथ दिली, खूप प्रमोशन चांगले केले. पण असं मी ऐकून असतो की जे ऑन कॅमेरा नाहीत गोष्टी घडत असं कोण बोलत नाही, पण ऐकून असतो की बरेचसे कलाकार प्रमोशनला वेळ देत नाहीत. चित्रपटाच्या शूटिंगला येतात पण प्रमोशनला येत नाहीत. पण साऊथचे कलाकार की चित्रपटाच्या प्रमोशनला एवढा वेळ देतात, आणि तिथला एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर बाकीचे कलाकारही त्या पोस्ट शेअर करतात. इथं आपल्या मराठीमध्ये कंडिशन असं होतं की आपल्याच चित्रपटाच्या पोस्ट्स लोक त्या चित्रपटात काम केलेले कलाकार शेअर करायला हे करतात, मागं पुढं पाहतात. तो चित्रपट मग लोकांपर्यंत पोहोचणार कसं? लोकांपर्यंत जर सिनेमा पोहोचला नाही तर लोक थिएटरपर्यंत येतील कसं? मग परत शेवटी म्हणायचं की मराठी लोक मराठी सिनेमाकडे पाठ फिरवतात. ते पाठ फिरवत नाहीत, कारण सेलिब्रिटी असतो, त्यांना लोक फॉलो करतात. समजा संजय दत्त असेल, अक्षय कुमार असेल किंवा XYZ कोणी असेल, त्यांनी हेअरस्टाईल चेंज केली की लोक हेअरस्टाईल चेंज करतात. आपल्या मराठी मालिका असतील त्याच्यामध्ये हिरोईननी साडी घातली का त्या नावाने साडी येते, म्हणजे महिला फॉलो करतात.
की त्यानुसार आपल्या कलाकारांनी प्रमोशन केलं आपल्या चित्रपटाचं, आपल्या मायबोलीचं, मराठी सिनेमाचं प्रमोशन जर केलं स्वतः, तर लोकही त्यांना फॉलो करतील ना. कारण साऊथमध्ये मी पाहिलं, मी स्वतः साऊथमध्ये काम केलेलं आहे. सुरुवातीला मी माझ्या ज्यावेळेस सुरुवात होती साऊथमध्ये मी शिकलेलो आहे, साऊथमध्ये काम केलेलं आहे. तिथं लोक देव मानतात, कलाकारांना देव मानतात. आणि ते कलाकारही म्हणजे एवढं ते प्रेम देतात लोकांनाही की भयंकर. म्हणजे तुम्ही सोशल मीडियाच्या याच्यातून पण काही त्यांचे व्हिडिओज पाहत असाल, पण रिअली ते आहेत तसे. आणि हे तिथली गोष्ट खरी आहे की पिक्चर जरी समजा आता रोहन एका सिनेमात काम करतो आहे, त्याचं पोस्टर आज लॉन्च आहे, त्याचं पोस्टर आलं तर बाकीचे कलाकारही ते शेअर करणार. सांगावं लागत नाही की हां मी सिनेमा केला आहे आज पोस्टर लॉन्च सोड, असं सांगायची गरज पडत नाही. तिथं पोस्टर दिसलं की ते डाउनलोड करतात, स्क्रीनशॉट काढतात आणि ते शेअर करतात. असं मराठीमध्ये खूप होणं गरजेचं आहे. मराठी सिनेमा मी तर म्हणलं की गरजेचं आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल की स्मार्ट सुनबाई हा सिनेमा रिलीज तर होतोय उद्या म्हणजे 21 नोव्हेंबरला, पण ऑलरेडी जळगावमध्ये 25 शोज आमचे हाऊसफुल झालेले आहेत. प्री बुकिंग झालेलं आहे 25 शोजचं. त्यामुळे मला वाटतं खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मला हेही समजलं की पुण्यामध्येही काही शो होत आहेत. तर चांगली गोष्ट आहे. तर नक्कीच कदाचित तुम्ही जे आव्हान केलं लोकांना आणि त्या आव्हानांना लोक दाद देतील आणि चित्रपटगृहात गर्दी करतील. तुम्ही आला लोकेशनबद्दल एक सांगायचं, लोकेशन एवढं सुंदर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मॅडमनी सांगितलं जामनेर तालुका आहे, तिथे एक बॅकवूड एमराल्ड म्हणून रिसॉर्ट आहे. ते खूप चांगलं रिसॉर्ट आहे. म्हणजे मला ABP माझाच्या थ्रू जनतेला आव्हान करायचं आहे की आपण तिथे एकदा जावा. म्हणजे ज्यावेळी आपण तिथे एंट्री करतो त्या रिसॉर्टवरती ॲक्च्युली त्यावेळेस असं वाटेल की आपण कुठं बाहेर देशात आलो आहे का. एवढं सुंदर असलेलं तर लोकेशन आणि खूप छान, इतकं परफेक्ट मेंटेन आहे ते. आणि खूप म्हणजे ह्याच्यानंतर खूप मराठी सिनेमांचे, खूप सिरियलच्या, खूप गाण्यांचे खूप शूटिंग तिथं होतील. म्हणजे त्या रिसॉर्टची एक अशी खासियत आहे की चारही साईडनी पाणी आहे, पाण्याच्या मध्ये ते बेट आहे, त्या बेटावरती बॅकवूड हे रिसॉर्ट आहे. आणि रिसॉर्ट पण एवढं असं काही हे नाही, जवळ 10-12 एकरामध्ये ते रिसॉर्ट आहे की असं काही अर्धा-पाऊण एकरामध्ये नाही. म्हणजे जबरदस्त आहे आणि खूप छान. म्हणजे आम्हाला तिथंही खूप सहकार्य झालं. आणि ॲक्च्युली आमच्या सिनेमाचं नाव स्मार्ट सुनबाई होतं. आमचे कलाकार सगळे स्मार्ट आहेत आणि एक चांगली गोष्ट घडत असताना मी सांगतो की सगळं वातावरण चांगलं होतं. तर खूप छान सहकार्य झालं सगळ्यांचं. आणि मॅडमनी जसं सांगितलं त्याप्रमाणे जळगावमध्ये जिथं आमची शूटिंगची भूमी आहे तिथपासून सुरुवात झाली की आमचे तिथं एक आठवड्याचे पूर्ण शो फुल झालेत. आणि असं सगळीकडे लोक बघतील ही मला खात्री आहे. येस, थँक्यू. नक्कीच प्रेक्षकांनी तुमच्या चित्रपटाला दाद द्यावी आणि चित्रपटगृहात गर्दी करावी हीच इच्छा आहे. आणि तुम्ही इथे आलात, मनमोकळ्या गप्पा मारलात, त्यासाठी ABP माझाच्या संपूर्ण टीमकडून तुमचं अगदी मनापासून आभार. धन्यवाद.